पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 2026च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 28 जुलै रोजी 4 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे पदाधिकारी सदस्य यांची पोलीस आयुक्तालय कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीची प्रस्तावना डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। 1 ऑगस्ट रोजी ते 9 ऑगस्ट रोजीपर्यंत कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2026 साजरे करण्यात येणार आहे। 9 ऑगस्ट रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। उत्सव काळात सर्व मंडळांनी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी। मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा। मोकाट जनावरांपासून मूर्ती, फोटोज धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी। देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावेत। उत्सवाचे पावित्र्य राखावे। मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी। तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यांबाबत जनजागृती करावी। सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे। मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी, जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा होणार नाही। सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांची RTOकडून तपासणी करावी। मिरवणुकीत मोठे व लांब कंटेनर वापरू नये। वाहनांवरील देखाव्याची उंची अडथळा होणारी नसावी। मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये। मूर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील, मूर्तीची देखभाल करतील याची पुरेपूर काळजी घ्यावी। ऑनलाईन, ऑफलाईन नोंदणीकरता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे। त्यानंतर बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या, सूचना मांडल्या। सदर सूचनांचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, RTO, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले। पोलीस आयुक्त यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले। उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते। कोणीही कायदा हातात घेऊ नये। कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले। बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय वृष्टी जैन, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 श्रीमती कुर्री, सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त नियंत्रण कक्ष, सहाय्यक पोलीस आयुक्त देवकर तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।